श्री गणेश क्लासेस आंबेवाडी, इंदिरानगर, ठाणे येथे 15 ऑगस्ट निमित्त स्वातंत्र्य दिन साजरा करत असताना मुलांकडून आणि क्लासमार्फत भव्य तिरंगा पदयात्रा काढली गेली। यामध्ये आधुनिक समाजातला महत्त्वाचा प्रश्न म्हणजे पाणी वापर यावर जनजागृती करण्याचा हा उपक्रम होता। या कार्यक्रमासाठी देशमुख एज्युकेशन ट्रस्टचे संस्थापक श्री गणेश क्लासेस व महाराष्ट्र राज्य कोचिंग क्लासेस संघटनेचे अध्यक्ष, एकनिष्ठ प्रतिष्ठानचे आधारस्तंभ श्री सतीश देशमुख सर यांच्या पुढाकाराने, त्याचबरोबर सन्माननीय विभाग प्रमुख एकनाथजी भोईर, नगरसेवक दिलीप बाटक्के, मनसे ठाणे शहर सचिव सचिन सरोदे, इंदिरानगर टेकडी शाखा प्रमुख सन्माननीय संभाजी कुराडे साहेब व पदाधिकारी, कोचिंग क्लासेस संचालक संघटनेचे उपाध्यक्ष प्रकाश पाटील सर, अनिल काकुळते सर, आनंद सिंग सर, समाजसेवक गौतम मस्के, मॉर्निंग वॉरियर पदाधिकारी रामानंद यादव, सुशील म्हापुसकर, ठाणे गुणीजन पुरस्कृत गजानन गायकवाड सर, त्याचबरोबर एकनिष्ठ प्रतिष्ठानचे पदाधिकारी, पोलीस मित्र हरेश मोरे, दयानंद सावंत, निलेश कदम, सौ उषा केंजळे, लोकमान्य नगर विभागातील धडाडीच्या कार्यकर्त्या आदी मान्यवरांनी उपस्थिती लावली। या महत्त्वाच्या उपक्रमातून श्री गणेश क्लासचे आजी माजी विद्यार्थी आणि पालक वर्गांनी सुद्धा उत्तमरित्या सहभाग दर्शवला आहे। त्याचबरोबर या ठिकाणी ठाणे विभागातील आरोग्य दूत भरत गोपाळे, इंदिरानगर विभागातील समाजसेवक भारत मस्के, रामराव कांबळे आणि रूपादेवी पाडा विभागातील समाजसेवक सतीश बाविस्कर यांनी सुद्धा मोठ्या उत्साहाने आपली हजेरी लावली। याच उपक्रमाची जनजागृती करत असताना ही रॅली गणेश क्लास आंबेवाडी या विभागातून निघून पुढे इंदिरानगर परिसरात येत असताना मुलांनी, शिक्षकांनी पाण्याचा वापर या तीव्र समस्येवर जनजागृती करत असताना फलक, बॅनर वेगवेगळ्या पद्धतीने संदेश दिले। पाणी वाचवा, जीवन वाचवा असा या मिरवणुकीतून नागरिकांना संदेश देण्यात आला। यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना विभाग प्रमुख व माजी नगरसेवक श्री एकनाथ भोईर, देशमुख एज्युकेशन ट्रस्टचे संचालक प्रा. सतीश देशमुख सर यांनी या उपक्रमाविषयी अधिक माहिती आज दिली। 15 ऑगस्ट आपल्या सर्व भारतीयांचा सर्वात मोठा सण स्वतंत्रता दिवस। आज 80वा स्वतंत्रता दिवस आपण साजरा करतोय, पण मनाला एका गोष्टीची शिक्षक म्हणून नेहमी खंत लागते की ज्या वेळेला पाणी आलेलं असतं आणि विभागामध्ये थोडंसं निरीक्षण केल्यानंतर असं पाहायला मिळतं, लोक पाण्याचा भरपूर अपव्यय करतात। किंबहुना काही काही लोकांनी त्या नळाला टॅप लावलेला नाहीये। का लावलेला नाहीये तर लोक म्हणतात घरात त्यांना जाणीव झाली पाहिजे, समजली पाहिजे। आपल्या सर्वांचे यशस्वी लाडके मुख्यमंत्री तथा आता सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी आपल्या विभागासाठी एवढी मोठी जलनियंत्रण जलकुंभ बांधलंय आणि सर्वांना आश्वासन दिलेले तुम्ही पाण्याचा सदुपयोग करा, परंतु पाण्याचा हा दुरुपयोग करताना खूप खतखत लागते। आणि आपले लाडके विभाग प्रमुख तथा सध्याचे विभाग प्रमुख सन्माननीय एकनाथजी भोईर यांनी मला या संदर्भात मी त्यांना विचारलं की दादा असं असं आहे, काय करू? तर त्यांनी सांगितलं की सर, तुम्हाला जर वाटत असेल तर नक्कीच हा एक चांगला संदेश तुम्ही समाजाला देणार आहात तर तुम्ही द्यावं। तर त्याच्यासाठी हा 15 ऑगस्ट दिनी आम्ही संकल्प केला आणि तो पूर्ण करण्यासाठी माझ्या सर्व विद्यार्थी मित्रांनी, माजी विद्यार्थ्यांनी, पालक वर्गांनी आणि माझ्या भरभरून लोकांनी, जे प्रेम करणारे माझे मित्र मंडळी, माझे बांधव आहेत, त्यांनी सर्वांनी, माझ्या नातेवाईकांनी, आप्तेष्टांनी एवढं सहकार्य करतील अशी अपेक्षा नव्हती। खरोखर आज डोळ्यातून अश्रू येणार आहेत आनंदाचे। एवढा असा हा आनंदाचा जनसमुदाय आज पाहायला मिळतोय।